प्रसारित करत आहोत कोरोना वृत्तविशेष. श्रोते हो, नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरून मन की बातच्या माध्यमातून नागरिकांशी साधलेल्या संवादातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी केलेलं विवेचन. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरून मन की बातच्या माध्यमातून आज नागरिकांशी साधलेला संवाद म्हणजे नेहमीप्रमाणेच देशाच्या नव्या बांधणीच्या, नव्या उभारणीच्या प्रयत्नात नागरिकांचा, देशातल्या तरुणांचा प्रत्यक्ष सहभाग वाढावा यासाठीच प्रोत्साहन देणारा होता. ऑलिम्पिक, कारगिलचं युद्ध, बांधकाम तसंच कृषी क्षेत्रात होत असलेले विविध प्रयत्न, पर्यावरण आणि जलसंधारण अशा अनेक मुद्द्यांना त्यांनी आजच्या मन की बातमधून स्पर्श केला. महत्त्वाचं म्हणजे मन की बातमधून अनेक प्रेरक उदाहरणं देशासमोर मांडून त्यांनी नेहमीप्रमाणेच तुमच्या आमच्यासारख्या अनेकांना काहीतरी नवं करायचा ध्यास पुन्हा एकदा दिला. देशातल्या तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठीच आपण अशी उदाहरणं देत आल्याचं त्यांनी आजच्या संवादात मोकळेपणाने सांगितलं. ऐकूया ते काय म्हणाले. आज मैं मन की बात सुन रहे मेरे युवा साथियों का विशेष आभार व्यक्त करना चाहता हूँ. अभी कुछ दिन पहले ही MyGov की ओर से मन की बात के श्रोताओं को लेकर एक स्टडी की गई थी. इस स्टडी में ये देखा गया कि मन की बात के लिए संदेश और सुझाव भेजने वालों में प्रमुखतः कौन लोग हैं. स्टडी के बाद ये जानकारी सामने आई कि संदेश और सुझाव भेजने वालों में से करीब 75% लोग 35 वर्ष की आयु से कम के होते हैं. यानी भारत की युवा शक्ति के सुझाव मन की बात को दिशा दे रहे हैं. मैं इसे बहुत अच्छे संकेत के रूप में देखता हूँ. मन की बात एक ऐसा माध्यम है जहाँ सकारात्मकता है, संवेदनशीलता है. मन की बात में हम पॉजिटिव बातें करते हैं. इसका कैरेक्टर कलेक्टिव है. सकारात्मक विचारों और सुझावों के लिए भारत के युवाओं की ये सक्रियता मुझे आनंदित करती है. मुझे इस बात की भी खुशी है कि मन की बात के माध्यम से मुझे युवाओं के मन को भी जानने का अवसर मिलता है. साथियों, आप लोगों से मिले सुझाव ही मन की बात की असली ताकत है. आपके सुझाव ही मन की बात के माध्यम से भारत की विविधता को प्रकट करते हैं. भारतवासियों के सेवा और त्याग की खुशबू को चारों दिशाओं में फैलाते हैं. हमारे मेहनतकश युवाओं के इनोवेशन से सबको प्रेरित करते. मन की बात में आप कई तरह के आइडियाज भेजते हैं. हम सभी पर तो चर्चा नहीं कर पाते, लेकिन उनमें से बहुत से आइडियाज को मैं संबंधित विभागों को जरूर भेजता हूं ताकि उन पर आगे काम किया जा सके. श्रोते हो, सबळ दुर्बळ असा भेदभाव तसा समाजात अप्रत्यक्षपणे दिसतो हे आपल्याला नाकारता येणार नाही. कदाचित त्यामुळेही देशासाठी खूप काही करायची इच्छा असलेल्या पण मनातून स्वतःवरच दुर्बलतेचा शिक्का मारून बसलेल्या अनेकांना पुढचं पाऊल टाकायचं धाडस होत नसावं. अर्थात देशाच्या पालकत्वाची धुरा घेतलेल्या प्रधानमंत्र्यांना हे ठाऊक असल्यानंच सबळ दुर्बळ असा थेट उल्लेख न करताही ते प्रत्येकात काही ना काही क्षमता असते जी देशाच्या उभारणीत महत्त्वाचं योगदान देऊ शकते हे सातत्यानं मन की बातमधून सांगत आले आहेत. आजच्या मन की बातमधूनही त्यांनी असंच काहीसं सांगितलं. ऐकूया ते काय म्हणाले. अमृत महोत्सव किसी सरकार का कार्यक्रम नहीं, किसी राजनीतिक दल का कार्यक्रम नहीं. यह कोटि कोटि भारतवासियों का कार्यक्रम है. हर स्वतंत्र और कृतज्ञ भारतीय का अपने स्वतंत्रता सेनानियों को नमन है. और इस महोत्सव की मूल भावना का विस्तार तो बहुत विशाल है. ये भावना है अपने स्वाधीनता सेनानियों के मार्ग पर चलना, उनके सपनों का देश बनाना. जैसे देश की आजादी के मतवाले स्वतंत्रता के लिए एकजुट हो गए थे, वैसे ही हमें देश के विकास के लिए एकजुट होना है. हमें देश के लिए जीना है, देश के लिए काम करना है. और इसमें छोटे छोटे प्रयास भी बड़े नतीजे ला देते हैं. रोज के कामकाज करते हुए भी हम राष्ट्र निर्माण कर सकते हैं. जैसे वोकल फॉर लोकल, हमारे देश के स्थानीय उद्यमियों, आर्टिस्टों, शिल्पकारों, बुनकरों को सपोर्ट करना हमारे सहज स्वभाव में होना चाहिए. श्रोते हो, कृषीप्रधान देश अशी आपली ओळख आहेच, पण त्यापुढेही या क्षेत्रात नवे प्रयोग करत विकास आणि व्यक्तिगत उन्नतीची नवी कवाडं खुली करायची क्षमताही आपल्याकडे आहे.
कृषी क्षेत्रातल्या अशाच नव्या प्रयोगशीलतेची प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बात मधून देशाला ओळख करून दिली. ती किती महत्त्वाची आहे याविषयी कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केलेलं मत आता ऐकूया. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या मन की बात मध्ये शेतकरी देशभरामध्ये जे नवीन नवीन प्रयोग करू लागलेले त्याचा उल्लेख केलेला आहे. प्रामुख्याने या सगळ्या उल्लेखामध्ये एक गोष्ट महत्वाची दिसली ती म्हणजे मणिपूरमध्ये आणि त्रिपुरामध्ये सफरचंदचं पीक होऊ लागलेलं आहे. याच्या आधी सफरचंद म्हणजे जम्मू आणि काश्मीरचंच नाव यायचं आणि आता काश्मीरच्या व्यतिरिक्त सुद्धा शेतकरी प्रयोग करू लागलेले आहेत आणि अशा पद्धतीची माननीय पंतप्रधानांनी या संदर्भामध्ये शेतकरी प्रयोग करत असलेल्या गोष्टीची दखल घेतलेली आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशमध्ये केळाच्या देठापासून फायबर बनवून त्याच्यापासून अनेक उत्पादनं करण्याचा प्रयोग सुद्धा उत्तर प्रदेशमधल्या शेतकऱ्यांनी सुरू केलेला आहे. माझ्या दृष्टीनं देशाचा पंतप्रधान ज्यावेळेस हा देश कृषी प्रधान देश आहे आणि कृषी प्रधान देशामधला शेतकरी जे नवीन नवीन प्रयोग करू लागलेले आहे त्याची दखल पंतप्रधानांनी घ्यावी. याचा अर्थ या देशाच्या पंतप्रधानाला शेतीकडे विशेष लक्ष द्यायचं असं मला वाटतं. पहिल्यांदा देशाच्या इतिहासामध्ये जे काही 70, 72, 74 वर्ष आमच्या स्वातंत्र्याला झालेले आहेत एवढ्या काळामध्ये असा एकही पंतप्रधान आम्हाला सापडलेला नव्हता की गावातला शेतकरी आपल्या शेतामध्ये जे प्रयोग करतो त्याची दखल घेणे, त्याला प्रेरणा देणे आणि त्याच्यापासून काय काय चमत्कार होऊ लागलेला आहे हे पाहणे, ऐकणे आणि त्याला प्रोत्साहन देणे. म्हणजे नुसतं जर समजा अशा वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या शेतकऱ्याचे प्रयोग आणि ते पंतप्रधानाच्या तोंडून जर आले तर त्या शेतकऱ्याचा उत्साह किती वाढतो. देशातल्या इतर राज्यातल्या शेतकऱ्यांना तिची प्रेरणा मिळते आणि अशा पद्धतीनं या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत असतो. या पद्धतीनं मला असं वाटतं की मोदी साहेबाच्या या प्रयत्नाला भारतातला शेतकरी उत्स्फूर्त प्रतिसाद देईल. नंबर 1. नंबर 2 की पंतप्रधान नुसतं शेतकरी प्रयोग करलालेत हे सांगत नाही तर सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी कसं थांबतंय हे सुद्धा पंतप्रधानाच्या रूपात मला बघायला मिळतं की या सगळ्या प्रयोगाच्या मागे शासन उभं करणं देशाचं हे नरेंद्र मोदी साहेब करत आहेत. माझ्या दृष्टीनं आता शेतीला चांगले दिवस म्हणजे मोदी साहेब मला असं वाटतं की मोदी साहेब पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या मन की बात मध्ये सांगतील परंतु आज मी सांगतो मग आता मला मोदी साहेबाचं मन मला कळू लागलेलं आहे. काय कळू लागलेलं आहे की आजपर्यंत आम्ही डिझेल, पेट्रोल आणि दगडी कोळसा जाळत होतो जमिनीच्या पोटातलं काढून. जागतिक पर्यावरण दिनादिवशी मोदी साहेबांनी सांगितलं की आता भूगर्भातलं इंधन वापरून पर्यावरण दूषित करण्यापेक्षा आता शेतामध्ये शेतकरी जो माल पिकवतो त्याच्यापासून आता ऊर्जा निर्माण करायचं पंतप्रधानांनी जे स्वप्न बघितलंय आणि आता मोदी साहेबांनी सांगितलं या वर्षीच्या जागतिक पर्यावरणा दिवशी की 5% इथेनॉल आम्ही पेट्रोलमध्ये मिसळत होतो आता आम्ही ते 20% मिसळणार आहे. मला असं वाटतं की कदाचित 2 वर्षानंतर पुन्हा मोदी साहेब या विषयावर बोलतील त्या दिवशी म्हणतील की आता 50% इथेनॉल मिसळणार आहे आणि 2027 ला ज्यावेळेस मोदी साहेब राष्ट्राला उद्देशून मार्गदर्शन करतील त्या दिवशी म्हणतील की 100% इथेनॉलवर आता आम्ही वाहनं चालवणार आहे. नरेंद्र मोदी साहेबाचं शेतीकडे बघण्याचं दृष्टिकोन, शेती विषयाकडे बघण्याचं दृष्टिकोन जर पाहिलं तर मला असं वाटतं की भविष्यामध्ये शेती हे ऊर्जेचं स्रोत शेती ठरणार आहे. शेतीतले प्रयोग आणि शेती आणि देशाचं सरकार म्हणजे आम्ही पहिलं म्हणत होतो की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ चाकरी परंतु आता मोदी साहेबाच्या प्रयत्नांनी पुन्हा एकदा एक बदल होणार आहे. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अशा पद्धतीचं होईल असं मला वाटू लागलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या पंतप्रधानाच्या शेतीविषयक बघण्याच्या दृष्टिकोनाला मी भारतातल्या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं सलाम करतो आणि मला असं वाटतं की आता शेती करणाऱ्यामध्ये का तर करोनामध्ये बरेच इंजिनियर, डॉक्टर, प्राध्यापक नोकऱ्या सोडून पुन्हा शेतीकडे येऊ लागलेले आहेत. म्हणजे शेतीच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळणार आहे. कशामुळं तर सरकार आणि पंतप्रधान हे ज्या पद्धतीनं हे उचलून धरलेले हा विषय आणि असंच जर मोदी साहेबांनी आपल्या मन की बात मध्ये अजून वेगवेगळ्या विषयावर जर बोलले आणि ज्या पद्धतीनं सरकार साथ देऊ लागलेलं हे जर आपण बघितलं तर नक्कीच या देशामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही आणि भारत हा पूर्ण जगाचं नेतृत्व करण्याच्या क्षमतेमध्ये कधी येईल ज्या दिवशी शेती ही फायद्यात येईल आणि त्या पद्धतीनं हे सगळं सुरू झालेलं आहे हे पाहून मला आनंद वाटतो आणि पूर्ण देशाच्या शेतकऱ्याच्या वतीनं मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना सलाम करतो. श्रोते हो,
कृषी क्षेत्राप्रमाणेच बांधकाम व्यवसाय क्षेत्रातलं नवं तंत्रज्ञान अंगीकारायचे यशस्वी प्रयोगही देशभरात होत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमधून मांडलं. यातून प्रधानमंत्र्यांनी कायमच वाढीची संधी असलेल्या या क्षेत्राकडे तरुण उद्योजकांना आकर्षित करणं आणि त्यांना पाठबळ देण्याच्या दृष्टीनं आश्वस्त करायचा प्रयत्न केला. याबद्दल बांधकाम व्यावसायिक पांडुरंग ताठेले यांनी व्यक्त केलेलं मत आता ऐकूया. आज मन की बात या कार्यक्रमामध्ये माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी बांधकाम व्यवसायाशी संलग्न असणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल काही मुद्दे मांडले. काही नवीन तंत्रज्ञान जे सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहे, देशा परदेशातनं भारतात आलेलं आहे, किंबहुना काही ठिकाणी आपल्या भारतातल्या इंजिनियर्सने, आर्किटेक्ट्सने आणि टेक्नॉलॉजी सावी लोकांनी काही स्वतःहून डेव्हलप केलेल्या टेक्नॉलॉजीज आहेत त्याबद्दल त्यांनी भाष्य केलं. ही सगळी तंत्रज्ञानं जर आपण वापरायला सुरुवात केली तर संपूर्ण बांधकाम व्यवसायाला ही अतिशय पूरक ठरणारी अशी आहेत. त्यांनी मुद्देसूदपणे मांडताना टनल फॉर्मवर्क, ज्यात त्यांनी बोगद्यातून मोनोलिथिक बांधकाम हा एक प्रकाराचा उल्लेख केला. तो राजकोटमध्ये एका प्रकल्पावर होत आहे. तसंच पुण्यातले काही डेव्हलपर्सही हा प्रकार वापरत आहेत. ही एक अतिशय पटकन म्हणजे नॉर्मली जवळजवळ 50% वेळ कमी घेऊन बांधकाम करणारी सिस्टीम आहे. त्याच प्रकारे त्यांनी चेन्नई आणि रांचीमध्ये प्रिकास्ट टेक्नॉलॉजी जी अमेरिका, फिनलंड ह्या देशामध्ये अतिशय प्रखरपणे वापरली जाते त्या तंत्रज्ञानाबद्दलही त्यांनी भाष्य केलं. त्याच धर्तीवरती भारतामध्ये सध्या प्रिकास्ट या तंत्रज्ञानाचा वापर करून दिल्ली, बँगलोर, चेन्नई या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रकल्प सुरू आहेत. एक उदाहरण द्यायचं झालं तर वसई सारख्या ठिकाणी जी मुंबईच्या जवळ आहे तिथे सुरक्षा स्मार्ट सिटी नावाचा प्रकल्प सुरू आहे, ज्यात जवळपास 1,00,000 घरे हे आधुनिक प्रिकास्टचं तंत्रज्ञान वापरून उभारली जाणार आहेत. त्यामध्ये साधं प्रिकास्ट तर आहेच, त्याचबरोबर जे माननीय पंतप्रधानांनी उल्लेख केला 3D प्रिकास्ट त्याचाही वापर होणार आहे. म्हणजे संपूर्ण घरच्या घर फॅक्टरीमध्ये तयार होऊन ते घरावरती घर रचून अखंड इमारत तयार होणार आहे, त्याबद्दल ते बोलले. तसंच कुठल्याही प्रकारचं रंगकाम किंवा प्लास्टर काम लागू नये या प्रकारचंही तंत्रज्ञान सध्या उपलब्ध आहे आणि लोक त्याचा वापर करत आहेत त्यांच्या इमारतीसाठी. तसंच त्यांनी सँडविच पॅनल किंवा आपण त्यांना कॉन्क्रीवॉल म्हणू किंवा EPS पॅनल त्याबद्दलही त्यांनी त्यांचं मत मांडलं. तर अशा बऱ्याचशा नवीन तंत्रज्ञान सध्या भारतामध्ये बाहेरच्या देशातनं आलेलं आहे. काही अंशी हे भारतातल्या आपल्या लोकांनीही डेव्हलप केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने बरेचसे छोटे मोठे प्रकल्प सुरू आहेत. आता ह्या सर्व प्रकल्पांमध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट जर काय असेल तर ती अशी आहे की या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी एक मोठ्या प्रमाणामध्ये कॅपिटल इन्व्हेस्टमेंट लागते. कारण हे सर्व मशीनने होणारं काम आहे आणि मशीनने होणाऱ्या कुठल्याही कामाला आधी मशीनची इन्व्हेस्टमेंट करावी लागते. तर सरकारने अशा काही जर बांधकाम तंत्रज्ञानाला प्रोत्साहन द्यायचं असेल किंबहुना ही त्यांची इच्छाच आहे मुळात, तर या बांधकाम तंत्रज्ञानासाठी जो काही लागणारी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे त्यासाठी काही सबसिडीज सरकारने जाहीर करायला हव्यात किंवा त्यासाठी एखादी स्कीम सरकारने तयार करायला हवी, जेणेकरून हे तंत्रज्ञान ज्यामुळे बांधकाम व्यवसायात एक क्वालिटी बऱ्यापैकी इम्प्रूव्ह होतेच, कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन जी आहे तीही बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहते आणि बांधकाम अतिशय वेगाने पूर्ण होतं. म्हणजे जवळजवळ जे 3D प्रिकास्ट ज्याबद्दल पंतप्रधानांनी उल्लेख केला ते बांधकाम जवळजवळ 20% वेळातच पूर्ण होतं कम्पेअर टू कन्व्हेन्शनल कन्स्ट्रक्शन. तर सरकारने एक वेगळी पॉलिसी अंमलात आणून या सर्व तंत्रज्ञानासाठी लागणाऱ्या ज्या काही कॅपिटल इन्व्हेस्टमेंटच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी एक स्कीम आणावी आणि जेणेकरून लोक याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतील, इम्प्लिमेंटेशन लार्ज स्केलवरती होईल. त्याचबरोबर सरकारने एक प्रयत्न केला होता 3-1 वर्षापूर्वी, ज्या सरकारचीच एक हिंदुस्तान प्रीफॅब लिमिटेड ही जी कंपनी आहे त्यांनी या सर्व वेगळ्या वेगळ्या तंत्रज्ञानाने बनलेल्या काही सॅम्पल्स दिल्ली इथे तयार करून ठेवल्या होत्या. तर अशीच केंद्र सरकारने भारतभर प्रत्येक राज्यामध्ये किंबहुना महत्वाचे जे मेट्रो सिटीज आहेत त्या ठिकाणी बनवावीत, जेणेकरून नवीन होतकरू इंजिनियर्स आहेत, आर्किटेक्ट्स आहेत, बांधकाम व्यावसायिक आहेत, ते जाऊन या टेक्नॉलॉजीचा अभ्यास करतील, समजून घेतील, त्याचे फायदे तोटे त्यांना समजतील, त्याशी निगडीत सरकारनं काही स्कीम जर अंमलात आणल्या त्या स्कीम बद्दल त्यांना माहिती मिळेल आणि याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला मदत होईल. श्रोते हो, एका अर्थानं मन की बात मधून प्रधानमंत्री नागरिकांसोबत साधत असलेला संवाद म्हणजे राष्ट्र निर्माणाच्या कार्यातलं आपण प्रत्येकानं प्रत्येकासोबत केलेलं हितगुजच. त्यातूनच तर सातत्यानं देशाच्या वाटचालीचा पुढचा मार्ग अधिकाधिक प्रशस्त होतोय हे निश्चित. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि सोनाली मंचेकर आणि निवेदन शिबानी जोशी.